कोट्यवधींच्या चुराड्यामुळे ईडीच्या रडारवर आलेला दुबईतला विवाह सोहळा आणि त्यानंतर चर्चेत आलेलं महादेव ॲप. त्या ॲपच्या दोघा भागीदारांपैकी एकाला दुबईत बेड्या पडल्यात. त्यामुळे पुन्हा महादेव ॲप चर्चेत आलंय. पाहूया या अटकेविषयीचा सविस्तर रिपोर्ट. महादेव ॲपचा मालक रवी उप्पलला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्यात. ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यात तो मुख्य आरोपी आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी ईडीनं केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. या अटकेनंतर महादेव ॲप आणि त्याचे मालक रवी उप्पल, सौरभ चंद्राकर ही नावं आता अनेकांना पाठ झाली असावीत. कारण महादेव ॲपमुळे कधी सेलिब्रिटी, व्यावसायिक, राजकारणी संशयाच्या भोवऱ्यात अडकले, तर कधी थेट अंडरवर्ल्डशी या ॲपचं कनेक्शन असल्याचं उघड झालं होतं. छत्तीसगडचा रहिवासी असलेल्या सौरभ चंद्राकरचा फेब्रुवारी महिन्यात दुबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात तब्बल 200 कोटींचा चुराडा करत बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलं होतं. कोट्यावधींच्या उधळपट्टीमुळे हे लग्न आणि लग्नात सहभागी झालेले बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले. आतापर्यंतच्या चौकशीत मनी लॉन्ड्रिंगचं नेटवर्क उघड झालं. सौरभ आणि रवी उप्पल हे दोघे महादेव ॲपचे मालक असून नुकतीच या ॲपसह अनेक बेटिंग ॲपवर भारत सरकारनं बंदी घातली. या ॲपच्या माध्यमातून दोघांनी कोट्यावधींची माया जमवली. या प्रकरणात सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यासह तब्बल 32 जणांविरोधात मुंबईच्या माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. ॲपचा मालक सौरभ चंद्राकर छत्तीसगडच्या राजधानीत रायपूरमध्ये ज्यूस फॅक्टरी नावाचे दुकान चालवित होता. महत्त्वाकांक्षेतून छत्तीसगडच्या अनेक शहरात ज्यूस फॅक्टरीच्या नावाने दुकाने. सौरभ चंद्राकरला सट्टा खेळण्याची ही सवय. कोरोनाच्या काळात ऑनलाईन सट्टा खेळत असे. कोरोनाच्या काळात सौरभ आणि रवी उप्पल यांनी सट्टेबाजीचं ॲप तयार केलं. 500 रुपयात सुरू झालेल्या सट्टेबाजीच्या ॲपचं नाव ठेवलं महादेव बेटिंग ॲप. काही दिवसातच ॲपचे 50 लाख सदस्य. सर्वाधिक लूट छत्तीसगडवासियांचीच. सद्यस्थितीत नेपाळ, बांगलादेश यासह उत्तर देशातही हे ॲप कार्यरत. सध्या महादेव बेटिंग ॲपचे मुख्य कार्यालय दुबईत, कॉल सेंटर श्रीलंका आणि नेपाळमध्ये. त्यात डाबर या आघाडीच्या उद्योग समूहाचे अध्यक्ष मोहित बर्मन आणि संचालक गौरव बर्मन सह आरोपी असल्याचा आरोप आहे. नुकतीच या प्रकरणातील आरोपी अभिनेता साहिल खानची अटकपूर्व जामिनाची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली. न्यायालय का ऐसा कहना है कि ऐसे घोटाले में जहां पर पब्लिक का तकरीबन 15,000 करोड़ का पैसे का इन्वॉल्वमेंट होता है और ऐसे केस में जहां पर जो एप्लीकेंट हैं मिस्टर साहिल खान, उनका इन बेटिंग ऐप से बहुत ही सीधा साधा संबंध निकलता है. ऐसे केस में उनको प्रोटेक्शन या फिर कोई भी लीनियंसी दिखाना बहुत ही गलत मैसेज भेजेगा ऐसे बड़े घोटाले में. और एक चीज़ जो माननीय न्यायालय ने नोटिस की थी कि मिस्टर साहिल खान के अगेंस्ट और काफ़ी FIRs हैं और उन FIRs को नज़र रखते हुए उनको इस वक्त प्रोटेक्शन देना गलत होगा. त्याच्या विरोधात तब्बल 2000 बँक खात्यातून 1700 सिम कार्डच्या मदतीनं पैशाचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याच्यासह या प्रकरणात लग्न सोहळ्याला 4 चांद लावणाऱ्या अनेक बॉलिवूडकरांची चौकशी सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या छत्तीसगड निवडणुकीतही महादेव ॲपवरून राजकारण तापलं होतं. त्यावरून काँग्रेसच्या बघेल सरकारला भाजपनं लक्ष केलं होतं आणि त्यामुळेच सत्ता बदल झाल्याचंही बोललं जातंय. भारतीय एजन्स्यांनी रवीला ताब्यात घेण्यासाठी जलद गतीनं चक्र फिरवायला सुरुवात केली. त्याच्या चौकशीतून आणखी कोणतं कनेक्शन उघड होतंय? कलाकार, राजकारणी, उद्योगपतींनंतर आणखी कोण गोत्यात येतंय याची उत्सुकता आता वाढली. रशीद इनामदार, पुढारी न्यूज.